नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा आपलं स्वागत आहे पोलीस भरती कॉप्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी सिरीज सुरू केली आहे. हा विषय प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त पडेल. आजचा विषय इंग्लिश, त्यात आपण घेणार आहोत इडियम्स अँड फ्रेजेस. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या आजच्या लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचं आपलं टायटल आयडियम्स अँड फ्रेजेस आणि सबटायटल डे 1. हो, म्हणजे आजचा पहिला दिवस. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की प्रत्येक इडियम एका स्वतंत्र कार्ड डिझाईनमध्ये आहे. खरंय, ते 3D एलिमेंट्स आणि मग सॉफ्ट शॅडोजमुळे एकदम भारी वाटतंय. आणि खाली नोट्स बाय @पोलीस भरती कॉप्स असा टॅगही स्पष्ट दिसतोय. प्लस तो पोलीस भरती कॉप्सचा डायगोनल वॉटरमार्क बघ कसा बॅकग्राऊंडमध्ये मस्त ब्लेंड झालाय. हो, एकदम प्रीमियम फील देतोय. बरं, तर मग पहिला इडियम बघूया. 1. इडियम बरी द हॅचेट. इंग्लिश मीनिंग फॉरगिव्ह द एनमिटी. म्हणजेच मराठी मीनिंग जुने वैर विसरणे. आणि याची मेमरी ट्रिक बघा. पुष्पाभाऊने आता कुऱ्हाड म्हणजेच हॅचेट जमिनीत पुरून जुने वैर विसरायला हवे. हा, भारी आहे. मग आता 2. इडियम बाय अ विस्क. इंग्लिश मीनिंग बाय एक्स्ट्रीमली शॉर्ट मार्जिन. मराठी मीनिंग आहे एकदम थोडक्या फरकाने. मेमरी ट्रिक. मांजरीच्या मिशी एवढ्या म्हणजे विस्कर एकदम थोडक्या फरकाने त्याची पोलीस भरतीची रनिंग हुकली. हो, असं होतं कधी कधी. 3. इडियम बाय अँड बाय. इंग्लिश मीनिंग इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली. म्हणजेच याचा मराठी मीनिंग होतो हळूहळू. आणि मग याची मेमरी ट्रिक आहे, रोज सातत्याने अभ्यास केला तर हळूहळू म्हणजेच बाय अँड बाय यश नक्की मिळेल. अगदी बरोबर. 4. इडियम बाय अँड लार्ज. इंग्लिश मीनिंग नॉर्मली, जनरली. मराठी मीनिंग सामान्यपणे. मग मेमरी ट्रिक बघा. सामान्यपणे म्हणजे बाय अँड लार्ज रविवारी दुपारी मुलं ग्राउंडवर नसतात. हे तर खरे. आता 5th इडियम बाय डिंट ऑफ. इंग्लिश मीनिंग बिकॉज ऑफ, ड्यू टू. मराठी त्याला म्हणतात च्यामुळे. मेमरी ट्रिक अशी आहे की रात्रंदिवस केलेल्या मेहनतीच्या जोरावर म्हणजे बाय डेंट ऑफ हार्डवर्क तो आज PSI आहे. क्या बात आहे. पुढचा बघू. 6th इडियम बाय द सेम टोकन. इंग्लिश मीनिंग सिमिलरली, इन द सेम मॅनर. मराठी मीनिंग अगदी त्याच प्रकारे. आणि ट्रिक आहे, मित्रांनी मला पास व्हायला मदत केली अगदी त्याच प्रकारे म्हणजेच बाय द सेम टोकन मी त्याला ग्राउंडला मदत करेन. मस्त. 7th इडियम बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. इंग्लिश मीनिंग बाय एक्स्ट्रीमली शॉर्ट मार्जिन. मराठी मीनिंग कमी फरकाने. मेमरी ट्रिक एकदम फनी आहे बघ. दाताला स्किन म्हणजे स्किन नसतेच, म्हणजे एकदम कमी फरकाने गाडीचा अपघात टळला. हा. पुढचा बघू. 8th इडियम ऑन क्लाउड 9. इंग्लिश मीनिंग ब्लिसफुली हॅपी. मराठी मीनिंग खूप आनंदित होणे. मेमरी ट्रिक आहे, फायनल मेरिट लिस्टमध्ये स्वतःचं नाव बघून आपला मित्र थेट 9व्या आकाशात म्हणजे क्लाउड 9 उडत होता. आणि असं व्हायलाच पाहिजे. 9. इडियम बाय फिट्स अँड स्टार्ट्स. इंग्लिश मीनिंग इररेग्युलर. मराठी मीनिंग कधी कधी अधूनमधून. याची ट्रिक एकदम कडक आहे. कधी कधी म्हणजे बाय फिट्स अँड स्टार्ट्स. अभ्यास करून स्पर्धा परीक्षा निघत नसते भावा. हे विद्यार्थ्यांना नक्कीच समजेल. 10. इडियम बाय हुक ऑर बाय क्रूक. इंग्लिश मीनिंग इन एनी वे पॉसिबल. मराठी मीनिंग जसे जमेल तसे म्हणजेच वाईट किंवा चांगल्या पद्धतीने. मेमरी ट्रिक साम दाम दंड भेद वापरून जसे जमेल तसे म्हणजेच बाय हुक ऑर बाय क्रूक. यावर्षी वर्दी मिळवायचीच. हो, वर्दीसाठी एवढी जिद्द हवीच. 11. इडियम बाय लीप्स अँड बाउंड्स. इंग्लिश मीनिंग रॅपिडली ऑर क्विकली. मराठी मीनिंग खूप जलद गतीने. मेमरी ट्रिक शेअर मार्केटमध्ये त्याने उड्या मारत खूप जलद गतीने म्हणजेच बाय लीप्स अँड बाउंड्स पैसा छापला. अरे वा. 12वा इडियम बाय द बुक. इंग्लिश मीनिंग अकॉर्डिंग टू द रूल्स. मराठी मीनिंग नियमानुसार. मेमरी ट्रिक बघा. सिंघम एकदम पुस्तकात दिल्यासारखे नियमानुसार म्हणजेच बाय द बुक काम करणारा पोलीस अधिकारी आहे. 13वा इडियम कॅट अँड डॉग लाईफ. इंग्लिश मीनिंग ट्रबलसम लाईफ. मराठी मीनिंग त्रासाचे आयुष्य किंवा भांडणे. मेमरी ट्रिक
कुत्रा मांजरासारखे रोजचे भांडण म्हणजेच एकदम त्रासाचे आयुष्य म्हणजेच कॅट अँड डॉग लाईफ. 14वा इडियम कॅच अ टाटर. इंग्लिश मीनिंग एन्काउंटर विथ ऑपोनेंट. मराठी मिनिंग मजबूत स्पर्धकांशी गाठ पडणे. मग याची मेमरी ट्रिक आहे, फायनल मॅचमध्ये टीम इंडियाची मजबूत प्रतिस्पर्ध्याशी म्हणजेच कॅच अ टाटर गाठ पडली. खरे. 15वा इडियम ॲट अन आर्म्स लेन्थ. इंग्लिश मीनिंग ॲट अ डिस्टन्स, अवॉइड. मराठी मिनिंग एक हात लांब राहणे, टाळणे. मेमरी ट्रिक, वेळ वाया घालवणाऱ्या फालतू मित्रांना नेहमी एक हात लांब म्हणजेच ॲट अन आर्म्स लेन्थ ठेवून टाळायचे. 16वा इडियम ॲट डॅगर्स ड्रॉन. इंग्लिश मिनिंग ऑपोनंट, शत्रुत्व असणे. मेमरी ट्रिक, डॅगर म्हणजे खंजीर काढलेला असणे म्हणजे भारत आणि पाकिस्तानसारखे नेहमी शत्रुत्व असणे, ॲट डॅगर्स ड्रॉन. 17वा इडियम ॲट स्टेक. इंग्लिश मिनिंग टू बी इन रिस्क. धोकादायक स्थिती. ट्रिक बघा, एकाच चुकीच्या निर्णयामुळे त्याची नोकरी धोकादायक स्थितीत म्हणजेच ॲट स्टेक आली. 18वा इडियम ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. इंग्लिश मिनिंग ॲट द एक्झॅक्ट टाइम. त्याचवेळी मेमरी ट्रिक, मित्राने पार्टी दिली की आपला पठ्ठा टोपी पडताच शर्यत सुरू झाल्यासारखा, त्याचवेळी म्हणजेच ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट हजर. हा. 19वा इडियम ॲट द 11th आवर. इंग्लिश मिनिंग ॲट द लास्ट मुमेंट. शेवटच्या क्षणी. ट्रिक बघा, उद्या परीक्षा आणि हा पठ्ठा 11व्या तासाला म्हणजे शेवटच्या क्षणी ॲट द 11th आवर पुस्तक उघडतोय. 20वा इडियम ॲक्स टू ग्राइंड. इंग्लिश मिनिंग सेल्फिश पर्पस. मराठी मिनिंग स्वतःचा फायदा करून घेणे. मेमरी ट्रिक, काही राजकारण्यांचा जनतेची सेवा करण्यामागे स्वतःचा फायदा करून घेण्याचा म्हणजेच ॲक्स टू ग्राइंड उद्देश असतो. हे तर नेहमीच बघतो आपण. 21वा इडियम ॲट ऑड्स. इंग्लिश मिनिंग डिफरंट थिंकिंग. मराठी मिनिंग वैचारिक मतभेद. ट्रिक आहे ऑड म्हणजे वेगळे. दोन मित्रांमध्ये काही मुद्द्यांवरून वैचारिक मतभेद म्हणजेच ॲट ऑड्स आहेत. 22वा इडियम बँडी वर्ड्स विथ समबडी. इंग्लिश मिनिंग आर्ग्यू. मराठीत म्हणायचं तर मराठी मिनिंग वाद घालणे. ट्रिक बघा, ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक हवालदारासोबत वाद घालणे म्हणजेच बँडी वर्ड्स महागात पडू शकते. 23वा इडियम बेकन कॉल. इंग्लिश मिनिंग रेडी टू ओबे. मराठी मिनिंग सेवेसाठी नेहमी तयार असलेला. मेमरी ट्रिक, बॉसच्या एका हाकेवर कर्मचारी सेवेसाठी नेहमी तयार म्हणजेच बेकन कॉल असतात. 24वा इडियम बेब्स इन द वूड. इंग्लिश मिनिंग इनएक्सपिरियन्स्ड अँड इनोसेंट पर्सन. म्हणजेच मराठी मिनिंग अनुभव नसलेला व निरागस. ट्रिक आहे, स्पर्धा परीक्षेच्या या भयंकर जगात नवीन विद्यार्थी म्हणजे जंगलात अडकलेल्या निरागस बाळासारखा म्हणजेच बेब्स इन द वूड असतो. 25 इडियम बेअर द ब्रॉन्ट. इंग्लिश मिनिंग टू टॉलरेट. मराठी मिनिंग वाईट परिणाम भोगणे. मेमरी ट्रिक, युद्ध कोणाचेही असो, सामान्य जनतेलाच त्याचा वाईट परिणाम भोगावा म्हणजेच बेअर द ब्रंट लागतो. 26th इडियम बेअर द पाम. इंग्लिश मिनिंग टू विन रिवॉर्ड. मराठी मिनिंग पुरस्कार जिंकणे. ट्रिक बघा, ऑस्करमध्ये RRR सिनेमाने सगळ्यांना मागे टाकत हातावर पुरस्कार जिंकला म्हणजेच बेअर द पाम. 27th इडियम बीट अ रिट्रीट. इंग्लिश मिनिंग टू लीव अ प्लेस ऑर सिच्युएशन क्विकली. मराठी मिनिंग धोका असल्यामुळे पळणे. मेमरी ट्रिक, पोलिसांची सायरन ऐकताच चोरांनी धोका असल्यामुळे तिथून पळ काढला, बीट अ रिट्रीट. 28 इडियम बीट अबाउट द बुश. इंग्लिश मिनिंग अवॉइडिंग द मेन टॉपिक. मराठी मिनिंग मुद्दा सोडून इकडच्या तिकडच्या गोष्टी करणे. ट्रिक बघा, परीक्षेत प्रश्नाचं उत्तर येत नसताना आपण फक्त मुद्दा सोडून इकडच्या तिकडच्या गोष्टी म्हणजेच बीट अबाउट द बुश लिहितो. हे तर सगळेच करतात. 29th इडियम बॅक टू स्क्वेअर वन. इंग्लिश मिनिंग टू कम टू स्टार्टिंग पॉइंट. मराठी मिनिंग जेथून सुरुवात झाली होती तिथे परत येणे. मेमरी ट्रिक, सापाच्या खेळात 99 वरून थेट 1 वर म्हणजे जेथून सुरुवात झाली तिथे परत येणे, बॅक टू स्क्वेअर वन. 30th इडियम बीट ब्लॅक अँड ब्लू. इंग्लिश मिनिंग मर्सिलेसली. मराठी मिनिंग खूप मारणे. मेमरी ट्रिक, गाववाल्यांनी मोबाईल चोराला मारून मारून काळी निळे केले म्हणजे खूप मारले, बीट ब्लॅक अँड ब्लू. 31st इडियम
ब्लॅक अँड व्हाईट. इंग्लिश मीनिंग इन रायटिंग्स. मराठी मीनिंग लिखित स्वरूपात. मेमरी ट्रिक, मला नुसती आश्वासने नकोत, कागद पांढरा आणि शाही काळी, म्हणजे सगळं लिखित स्वरूपात ब्लॅक अँड व्हाईट लिहून दे. 30 सेकंड. इडियम बॅड ब्लड. मराठी मीनिंग जुना वाद. ट्रिक बघा. दोन भावकीमध्ये बांधाच्या जमिनीवरून कायम खराब रक्त म्हणजे जुना वाद, बॅड ब्लड असतो. 33. इडियम बेकर्स डझन. इंग्लिश मीनिंग अ 13 इन नंबर. मराठी मीनिंग 13 म्हणजे 13. मेमरी ट्रिक. डझनभर केळी मागितली आणि दुकानदाराने बेकरच्या डझनप्रमाणे 13 म्हणजे बेकर्स डझन दिली. 34. इडियम बीट द एअर. इंग्लिश मीनिंग फ्रुटलेस वर्क. मराठी मीनिंग निरर्थक प्रयत्न करणे. मेमरी ट्रिक. योग्य मार्गदर्शनाशिवाय अभ्यास करणे म्हणजे हवेला मारण्यासारखे निरर्थक प्रयत्न करणे बीट दी एअर आहे. 35. इडियम बी इन वन्स बॉनेट. इंग्लिश मीनिंग टू बी मॅड अबाउट समथिंग. मराठी मीनिंग एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करणे. ट्रिक आहे डोक्यावरच्या टोपीत मधमाशी शिरल्यासारखे. त्याला फक्त वर्दी मिळवण्याचे सतत विचार म्हणजेच बी इन वन्स बॉनेट लागतात. 36. इडियम बेल द कॅट. इंग्लिश मीनिंग टू फेस द रिस्क. मराठी मीनिंग धोका असलेले काम. मेमरी ट्रिक. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, म्हणजे हे धोका असलेले काम बेल द कॅट करणार कोण. 37th. इडियम बिसाइड द मार्क. इंग्लिश मीनिंग इररिलेव्हंट. मराठी मीनिंग असंगत. ट्रिक बघा. त्याचे उत्तर नेहमी निशाण्यापासून दूर आणि असंगत म्हणजेच बिसाइड द मार्क असते. 38th. इडियम बेटर हाफ. इंग्लिश मीनिंग वाईफ. मराठी मीनिंग पत्नी. मेमरी ट्रिक. लग्नानंतर मित्र आपल्या आयुष्याच्या अर्ध्या भागाचे म्हणजे पत्नीचे बेटर हाफचे जास्त ऐकतात. हा खरंय. 39th. इडियम बर्ड्स ऑफ द सेम फेदर. इंग्लिश मीनिंग हॅव्हिंग सेम नेचर. मराठी मीनिंग एका स्वभावाचे. ट्रिक बघा. तो आणि त्याचा मित्र दोघेही महाकंजूस आहेत. एकाच पिसांच्या पक्ष्यांसारखे, एका स्वभावाचे, बर्ड्स ऑफ द सेम फेदर. 40th. इडियम ओपन बुक. इंग्लिश मीनिंग कम्प्लिटली ओपन. मराठी मीनिंग ज्याच्या बाबतीत कोणतीच गोष्ट तपलेली नाही. मेमरी ट्रिक. माझे आयुष्य म्हणजे एक उघडे पुस्तक, ओपन बुक आहे. माझ्याबद्दल कोणतीच गोष्ट लपलेली नाही. 41. इडियम आउट अँड आउट. इंग्लिश मीनिंग कम्प्लिटली. मराठी मीनिंग पूर्णपणे. मेमरी ट्रिक. तो माणूस बाहेरून आणि आतून पूर्णपणे म्हणजेच आउट अँड आउट खोटा आहे. 42. इडियम आउट ऑफ सॉर्ट्स. इंग्लिश मीनिंग अपसेट, डिप्रेस्ड. मराठी मीनिंग निराश. ट्रिक बघा. ब्रेकअप नंतर तो आजकाल खूप निराश म्हणजे आउट ऑफ सॉर्ट्स असतो. 43. इडियम आउट ऑफ स्पिरिट्स. इंग्लिश मीनिंग ग्लूमी, सॅड. मराठी मीनिंग निराश व हताश. मेमरी ट्रिक. परीक्षेत नापास झाल्यामुळे त्याचा उत्साह संपला आणि तो निराश व हताश म्हणजेच आउट ऑफ स्पिरिट झाला आहे. 44. इडियम आउट ऑफ द ब्लू. इंग्लिश मीनिंग कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. मराठी मीनिंग अचानक घडलेले. ट्रिक बघा. निळ्या आकाशातून वीज पडावी तसा अनेक वर्षानंतर जुन्या मित्राचा अचानक म्हणजे आउट ऑफ द ब्लू फोन आला. 45th. इडियम आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर. इंग्लिश मीनिंग सॉल्व वन प्रॉब्लेम अँड गेट इनटू अनदर वन. मराठी मीनिंग एका संकटातून दुसऱ्या संकटात पडणे. मेमरी ट्रिक. ट्रॅफिक पोलिसाला चकवा दिला आणि पुढे PSI साहेबांनी पकडले. तव्यातून आगीत म्हणजे एका संकटातून दुसऱ्या संकटात. आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर. 46th. इडियम आउट ऑफ द वुड्स. इंग्लिश मीनिंग आउट ऑफ डेंजर. मराठी मीनिंग संकटातून बाहेर. ट्रिक बघा. ऑपरेशन यशस्वी झाले. आता पेशंट जंगलातून आणि संकटातून बाहेर आउट ऑफ द वुड्स आहे. 47th. इडियम आउट ऑफ थिन एअर. इंग्लिश मीनिंग सडनली, अनएक्सपेक्टेड. मराठी मीनिंग अनपेक्षित. मेमरी ट्रिक. जादूगाराने हवेतून अनपेक्षितपणे म्हणजे आउट ऑफ थिन एअर एक कबूतर काढले. 48th. इडियम आउट ऑफ दिस वर्ल्ड. इंग्लिश मीनिंग एक्स्ट्रीमली एन्जॉयबल. मराठी मीनिंग शानदार. ट्रिक बघा. आईच्या आजच्या जेवणाची चव या जगाच्या बाहेरची म्हणजे एकदम
शानदार. आउट ऑफ दिस वर्ल्ड. 49. इडियम. ओव्हर अँड अबव्ह. इंग्लिश मीनिंग बिसाइड्स, इन स्पाइट ऑफ. मराठी मीनिंग च्या शिवाय. मेमरी ट्रिक. ठरलेल्या पगाराशिवाय म्हणजेच ओव्हर अँड अबव्ह त्याला दिवाळीचा बोनस पण मिळाला. 50. इडियम ओव्हर अँड ओव्हर. इंग्लिश मीनिंग अगेन अगेन. मराठी मीनिंग परत परत. मेमरी ट्रिक. तेच रील्स तो परत परत म्हणजे ओव्हर अँड ओव्हर बघत बसतो. 51. इडियम पेल मेल. इंग्लिश मीनिंग इन डिसऑर्डरली मॅनर. मराठी मीनिंग अस्तव्यस्त पद्धतीने. मेमरी ट्रिक. पोलिसांची गाडी पाहताच गर्दी अस्तव्यस्त पद्धतीने म्हणजेच पेलमेल पळू लागली. 52. इडियम पेनी वाइज पाउंड फुलिश. इंग्लिश मीनिंग इट इज फुलिश टू लूज अ लॉट ऑफ मनी टू सेव्ह अ लिटल मनी. मराठी मीनिंग नको तिथे काटकसर, नको तिथे अनावश्यक खर्च. ट्रिक बघा. 100 रुपये वाचवण्यासाठी डमी शूज घेतले जे लगेच फाटले. नको तिथे काटकसर, पेनी वाइज पाउंड फुलिश. 53. इडियम पिक अ होल इन वन्स कोट. इंग्लिश मीनिंग टू सर्च समवन्स मिस्टेक, टू ब्लेम समवन. मराठी मीनिंग एखाद्यावर टीका करण्यासाठी त्याची चूक शोधणे. मेमरी ट्रिक. सासूबाई नेहमी सुनेच्या कामात टीका करण्यासाठी तिची चूक शोधत म्हणजेच पिक अ होल इन वन्स कोट असतात. 54. इडियम पे ऑन द नेल. इंग्लिश मीनिंग टू पे क्विकली. मराठी मीनिंग ताबडतोब पैसे देणे. मेमरी ट्रिक. सामान घेतल्यावर त्याने खिशातून काढून ताबडतोब पैसे दिले. पे ऑन द नेल. 55. इडियम पे थ्रू द नोज. इंग्लिश मीनिंग टू पे अ लॉट फॉर समथिंग. मराठी मीनिंग एखाद्या गोष्टीची खूप जास्त किंमत चुकविणे. मेमरी ट्रिक. नवीन आयफोन घेण्यासाठी त्याला नाकातून रक्त येईपर्यंत खूप जास्त किंमत चुकवावी लागली म्हणजेच पे थ्रू द नोज लागली. 56. इडियम पेन इन द नेक. इंग्लिश मीनिंग ऑलवेज द रिझन बिहाइंड ऑल द ट्रबल. मराठी मीनिंग नेहमी त्रासाचे कारण. मेमरी ट्रिक. माझा लहान भाऊ कधी कधी मानेतील दुखण्यासारखा नेहमी त्रासाचे कारण पेन इन द नेक बनतो. 57. इडियम पेंट द टाउन रेड. इंग्लिश मीनिंग टू एन्जॉय अ लॉट. मराठी मीनिंग खूप जास्त मौज मस्ती करणे. मेमरी ट्रिक. मित्राची बॅचलर पार्टी म्हणजे अख्खं शहर रंगवून खूप जास्त मौज मस्ती करणे. पेंट द टाउन रेड असणार. 58. इडियम Pandora's box. English meaning something which creates more problems, future trouble. मराठी मीनिंग एखादी गोष्ट ज्यामधून आणखी जास्त समस्या तयार होतील. ट्रिक बघा. जुने फाईल्स उघडणे म्हणजे पेंडोराची पेटी उघडून आणखी जास्त समस्या तयार करणे. पेंडोराज बॉक्स आहे. 59. Idiom paper tiger. English meaning seeing very strong but not harmful. मराठी मीनिंग दिसायला मजबूत पण प्रभावहीन. मेमरी ट्रिक. राजकारणातील काही नेते कागदाच्या वाघासारखे दिसायला मजबूत पण प्रभावहीन पेपर टायगर असतात. 60. Idiom part and parcel. English meaning one which is very important, one cannot ignore it. मराठी मीनिंग न टाळता येणारा. मेमरी ट्रिक. ताण तणाव हा स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील न टाळता येणारा पार्ट अँड पार्सल घटक आहे. आणि शेवटचा 61. Idiom pass muster. English meaning to reach at expected level. मराठी meaning अपेक्षित स्तरावर पोहोचणे. मेमरी ट्रिक. आर्मीच्या फिजिकल टेस्टमध्ये तो हजेरीला पात्र ठरला आणि अपेक्षित स्तरावर पोहोचला. पास मस्टर. मित्रांनो, आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि पुढील लेक्चर कोणत्या सब्जेक्टवर घ्यायचे तेही कॉमेंट करून नक्की कळवा.